गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। ओम नमः शिवाय। अध्याय 8 भद्रायू व्याख्यान। श्री गणेशाय नमः। शंभू महादेवा, तुम्ही मूर्तिमंत ब्रह्मानंद आहात, वेदांना वंदनीय आहात, तुम्ही भोळे चक्रवर्ती आहात, तुम्ही समस्त विश्वाला अंतर्बाह्य व्यापून आहात। शिवयोगाच्या रूपाने तुम्हीच भद्रायूंना आघात नीती शिकवलीत। मी तुम्हाला नमस्कार करतो। सूत शौनकादिकांना भद्रायूची कथा सांगत आहे. ते म्हणाले, श्रोते हो, नीती धर्माचा उपदेश केल्यानंतर ऋषभाने भद्रायूंना शिवकवच शिकवले. त्याने सांगितल्याप्रमाणे भद्रायूंनी मृत्युंजय मंत्र म्हणून सर्वांगात भस्म लावले, रुद्राक्ष धारण केली. शिवयोगी ऋषभाने त्यांना एक उत्तम शंख दिला. त्यांच्या नादाने शत्रू मूर्छित होतील असे सांगितले. त्यांना त्रिभुवनात कोणाकडेही नाही व ज्याच्या दर्शनानेच शत्रू परास्त होतील असे एक लखलखीत खडक दिले. मग निजकृपेने 12,000 हत्तीचे बळ दिले आणि तुम्ही आयुष्यमान, आरोग्य संपन्न व ऐश्वर्य व्हाल, सर्व राज्यामध्ये श्रेष्ठ व्हाल, सर्वत्र विजय मिळवून चिरकाल राज्य कराल, न्याय नीती धर्माने कारभार करून प्रजेला सुखात ठेवाल आणि अपार दान धर्म करून ब्राह्मणांना व याचकांना संतुष्ट कराल. तुमच्या सदनात भाग्यलक्ष्मी वास करेल, तुमच्या हृदयात कारुण्यलक्ष्मी, हातामध्ये दानलक्ष्मी, शरीरात सौभाग्यलक्ष्मी, बाहूमध्ये वीरलक्ष्मी आणि खड्गाच्या अग्रावर शत्रुलक्ष्मी वास करेल. साम्राज्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, विजयलक्ष्मी नित्य तुमच्यापाशी राहतील. तुमची त्रिभुवनात थोर कीर्ती होईल असा आशीर्वाद देऊन ते अंतर्धान पावले. भद्रायू आणि सुमती त्यांचे नित्यस्मरण करून त्यांच्या उपदेश वचनांना अनुसरून वागत असत. असो पुढे काही वर्षे लोटली. दाशरथ देशाचे राजा वज्रभाऊ हे सुमतीचे पती व भद्रायूचे पिता. त्यांच्यावर मगध नरेश हेमरथ यांनी आक्रमण करून त्या देशात भयंकर धुमाकूळ घातला. त्यांनी धनधान्य पळवले, गायी पळवल्या, स्त्री पुरुषांना बळाने पळून नेऊन बंदिवान केले. त्यांच्या अत्याचारांनी सर्वत्र मोठा हाहाकार माजला. ही वार्ता कळताच वज्रभाऊ युद्धसिद्ध होऊन शत्रूवर चालून गेले. त्यांनी 10 दिवस भयंकर रणकंदन केले, पण शत्रूच्या प्रचंड सामर्थ्यापुढे त्यांचे शर्तीचे सर्व प्रयत्न थिटे पडले. त्यांचा दारुण पराभव झाला. विजयाचा उन्माद चढलेल्या वैऱ्यांनी वज्रभाऊंना त्यांच्या अमात्यासह अटक करून रथाला बांधले, राजस्त्रियांना पळवून नेले, गावे लुटली आणि प्रजाजनाचे सर्वस्व हरण केले. अशा प्रकारे उत्पात माजून हेमरथ वज्रबाहूंना घेऊन मगधाकडे निघाले. वज्रबाहू अक्षरशः दीन बापुडे झाले होते. आपल्याला पुत्र नाही, बंधू नाही, अशा परिस्थितीत कोण आपला कैवार घेईल, कोण सहाय्यार्थ धावून येईल, या दुःखातून कोण सुटका करेल, या विचाराने व्यतीत झाले होते. मदतीसाठी देवाकडे याचना करत होते. वज्रबाहूंचा पराभव होऊन आपल्या देशाची वाताहत झालेली आहे हे वृत्त कळताच भद्रायू चवताळून उठले, छात्र तेजाने तळपू लागले. त्यांनी श्री गुरु ऋषभाचे स्मरण केले, शिवकवच धारण केले, मृत्युंजय मंत्र म्हणून सर्वांगी भस्म लावले, शंख घेतला व हाती खडक धारण केले. मग सुमतींना वंदन करून म्हणाले, मातोश्री, शत्रूंनी आपले राज्य हिरावून घेऊन माझ्या पिताजींना कैद केले आहे. मी भद्रायू गुरुचा दास, तुमचा पुत्र, आज अशी घोषणा करतो की मी तुमच्या आशीर्वादाने रणांगणात पराक्रम दाखवून शत्रूत नाश करीन. ज्यांनी आपल्या देशाकडे वाकड्या दृष्टीने पाहिले त्या सर्व राजांना जिवंत धरून तुमच्या पायाशी आणीन. माझी यशोपताका उंच फडकावीन. मला युद्धाची अनुज्ञा द्या. सुमतींनी त्यांच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला, त्यांना औक्षण केले आणि यशस्वी भव असे आशीर्वाद दिला. भद्रायूंनी पद्माकरांचे पुत्र सुनय यांनाही बरोबर घेतले. मग गरुड जसा सर्पावर मागोवा घेतो तसे ते दोघे कुमार शत्रूच्या रोखाने निघाले. ते दोघे मित्र 2 सिंहासारखे किंवा लवकुशासारखे शोभत होते. क्षणाचीही उसंत न घेता ते वेगाने पुढे जात होते. शत्रूचे सैन्य पाहिल्यावर त्यांना क्रोध आवरला नाही. ते मोठ्याने गर्जना करून म्हणाले, चोरट्यानो, पळता काय? थांबा. वज्रभाऊंना घेऊन जाणे इतके सोपे नाही. आम्ही अजून जिवंत आहोत आणि तुमचा समाचार घेण्यासाठी चाललो आहोत. आता भोगा आपल्या कर्माचे फळे. आम्ही तुमचे हात, पाय, कान व नाकच छेदून टाकतो, तुमचे प्राणच घेतो. हे आव्हान ऐकून शत्रुपक्षातील वीर थबकले व मागे वळून पाहू लागले. त्यांना सूर्य व चंद्र, वसिष्ठ व विश्वामित्र, वासुकी व शेष, हरी व हर यांनी एकत्र यावे तसे ते दोघे पराक्रमी कुमार धावत येताना दिसले. भद्रायू आणि सुनय दोघांनीही त्यांच्यावर अविरत शरवृष्टी केली. गुरूंनी शिकवलेली एकापेक्षा एक भयंकर असे त्यांच्यावर शस्त्रास्त्रे सोडली. त्यामुळे महाबलाढ्य योद्धेही जागीच निखळून राहिले. त्यांच्या अस्त्राच्या भडीमारामुळे वैऱ्यांचे काहीच चालेना. त्या अस्त्रांनी शत्रुपक्षात भयंकर संहार घडवला. रणवाद्ये कर्णकटू निनाद करू लागली. एकच गोंधळ माजला. जखमी वीरांच्या आरोळ्यांनी व अस्त्रांच्या आवाजाने दिशा कोंदटून
गेल्या. एकच घबराट पसरली. शत्रू जीव वाचवण्यासाठी पळू लागले. तेव्हा भद्रायूंनी तो अदृश्य शंख वाजवला. त्यांच्या नादाने सारे भूमंडळ हादरले. शत्रुवीर मूर्छित पडले. त्यांचे अश्व वेगाने उधळले. भद्रायू आणि सुनय त्यांच्यातल्याच 2 रथावर चढले. त्यांनी घनघोर युद्ध आरंभले. ही शुभ युद्ध वार्ता कळताच भद्रायू आपले कैवारी आहेत या भावनेने वज्रबाहूंचे पराभूत सैन्य नव्या उत्साहाने धावत आले. त्यांना अद्भुत बळ चढले. मग काय विचारता, हिमरथांच्या सैन्याला उभे आडवे कापत त्या दोघांनी वज्रबाहूंना व त्यांच्या प्रधानजींना ज्या रथाला बांधले होते तिथपर्यंत मुसंडी मारली. वज्रबाहूंनी त्या कुमारांना पाहिले तेव्हा त्यांचा अद्भुत पराक्रम व युद्ध चापल्य पाहून ते थक्कच झाले. ते स्वतःशीच विचार करू लागले, हिमरथांच्या सैन्यात घुसून भयंकर रणकंदन करणारे हे 2 तेजस्वी कुमार कोण आहेत? यांच्या तळपत्या खड्गापुढे शत्रू पुरते निष्प्रभ झाले आहेत. त्यांच्या रक्ताचे पाठ उत्पन्न करणारे हे किशोर हरिहर तर नाहीत. काय त्यांचे धैर्य, काय त्यांचा पराक्रम! हे दोघे एकाच गुरूचे चेले असावेत. त्यांच्यातले एक राजपुत्र वाटत आहेत. यांना पाहून माझ्या मनात प्रेम उत्पन्न झाले आहे. हे अगदी जवळचे आप्त आहेत असे वाटत आहे आणि त्यांना हृदयाशी धरून कौतुकाने चुंबन घ्यावे अशी इच्छा निर्माण झाली आहे. असे का होत आहे? भद्रायूच्या घातक शरवृष्टीमुळे शत्रुसैन्य अगदी जर्जर झाले. आपल्या वीरांची ती दुरवस्था पाहून हेमरथ चवताळले. ते प्रचंड सैन्यबलनिशी त्यांच्यावर चाल करून गेले. तेव्हा आपल्या प्रांताची आणि प्रजेची वाताहत करणाऱ्या व पिताजींना अपमानास्पद वागणूक देणाऱ्या त्या दुष्ट बहिऱ्यांना पाहताच भद्रायूच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांच्या डोळ्यात अंगार फुटला. ते भयंकर गर्जना करून हेमरथांना भिडले. त्या दोघांमध्ये 4 घटिका तुंब रणकंदन झाले. हेमरथ महाबलवान होते. ते हार जात नाही हे लक्षात येतात भद्रायूंनी शिवयोग्यांनी दिलेले खडक बाहेर काढले. त्यांच्या प्रखर तेजानेच मागत सैन्य जळून जाऊ लागले. तिथे मानवी देहाचा वनवास पेटला. ते खडक म्हणजे कालसर्पाचे विष. ते खडक म्हणजे कालनीची कराल किंवा त्यापुढे बाहुबलीची काय मिजाज त्याला पाहू न हेमरथाचा धीर सुटला. वज्रबाहू आणि त्यांच्या प्रधानांना तसेच टाकून ते उरल्या सैन्यासह पळून जाऊ लागले. तेव्हा भद्रायूंनी चपळाईने पाठलाग करून त्यांना पकडले. त्यांचे केस धरून त्यांना रथातून खाली जमिनीवर पाडले. शिवयोगाच्या प्रसादाने प्राप्त झाले सर्व बळ एकवटून त्या नरधमाच्या छातीवर एकच लाथ मारून त्यांना रक्त ओकायला लावले. त्यांना त्यांच्या प्रधानांना व मंत्र्यांना रथाला करकचरून बांधले. वस्त्रसारखी धार असलेल्या बाणाने हिमरथाचे डोके 5 ठिकाणी भादरले. त्यांची अर्धी मिशी भादरली. दाढी कापली व त्यांना पुरते विद्रूप करून टाकले. त्यांनी लुटलेला राजकोष, राजस्त्रिया, गोधन व सर्व संपत्ती परत आपल्या देशाकडे वळवली. गायीगुरांना पुन्हा गोठ्यात नेऊन ठेवले. सर्व सैन्याला एकवटले. प्रजाजनांना धीर दिला. सर्व प्रकारचे साहाय्य दिले. मग प्रधानासह पिताजींची सुटका केली. त्यांच्या पायावर डोके ठेवले. त्यांचा पराक्रम आणि विनय पाहून वज्रबाहूंना रडू आवरेना. या उपकारकर्त्यांचे कोणत्या शब्दाने कौतुक करावे हेही त्यांना कळेना. ते म्हणाले, बाळा, मला अपयशाच्या समुद्रातून बाहेर काढणारे तुम्ही आहात तरी कोण? कैलासनाथ की वैकुंठ नायक? तुम्ही मला शत्रुपी वनव्यातून सुखरूप बाहेर काढलेत म्हणून तुम्ही बालवेशाने आलेले देवेंद्रच आहात असे मला वाटते. भद्रायू काहीच बोलले नाही. तर तेवढ्यात सर्व राजस्त्रिया त्यांच्याभोवती जमल्या व त्यांना निमलवण करून म्हणाल्या, बाळ, तुम्ही आमची अब्रू राखलीत, आमच्या सौभाग्याचे रक्षण केले, त्यामुळे आम्ही आमचे सर्वस्व जरी ओवाळून टाकले तरी तुमच्या उतराई होऊ शकत नाही. मग भद्रायू वज्रबाहूंना म्हणाले, महाराज, आता नगरात चला. शत्रूंना बंदीत घालून त्यांच्यावर चोख पहारा ठेवा. भद्रायूंनी त्यांना सन्मानाने नगरात नेले. त्यांना पुन्हा राजसिंहासनावर बसवले. त्यावेळी नगर शृंगारण्यात आले. जयवाद्याच्या निनादाने अवघा आसमंत दुमदुमला. रथातून साखर वाटण्यात आली. प्रजाजन आपल्या राजांना भेटण्यासाठी प्रसादासमोर जमले. त्या प्रसंगी वज्रबाहू सदृढ जाऊन म्हणाले, पौरजन हो, ज्यांनी महासंकटात उडी घालून मला सोडवले, माझा कैवार घेऊन शत्रूशी 2 हात केले, त्यांचे पाय धरा. त्या उपकारकर्त्यांचे आभार माना. भद्रायू म्हणाले, महाराज, आता मला अनुज्ञा द्या. मी 3 दिवसांनी परत येईन. तेव्हाच मी कोण आहे हे तुम्हाला कळेल. शत्रू बंदीगृहात आहेत. त्यांच्यावर पक्का बंदोबस्त ठेवा. त्यानंतर सुनियांना बरोबर घेऊन ते रथातून निघून गेले आणि त्वरेने वैश्यनगरास आले. त्यांनी सुमतींना व पद्मकरांना वंदन करून सर्व वृत्तांत सांगितला. तो ऐकून दोघांनाही खूप आनंद झाला. सुमतींना त्यांचा खूप अभिमान वाटला. त्यांनी त्यांची दृष्ट काढली. त्यांना औक्षण केले. त्याच समयी शिवयोगी ऋषभ नैषध देशात प्रकट झाले. त्यांनी चित्रांगद व समंथनी यांची भेट घेतली. त्यांना भद्रायूच्या जन्मापासून ते आतापर्यंतच्या पुरुषार्थापर्यंतचा सर्व वृत्तांत कथन केला व म्हणाले, तुमच्या कन्या कार्तिमालिनी आता उपवर झाल्या आहेत. तुम्ही त्यांचा विवाह भद्रायूशी करून देऊन त्यांना आपले जावई करून घ्या. ते ऐकून त्या दोघांना धन्य वाटले.
त्यांनी वृषभांना वंदन केले, त्यांची पूजा केली व म्हणाले, योगेश्वर तुमचे वचन आम्हाला प्रमाण आहे. आम्ही लगेच लग्न मुहूर्त काढतो. आपण नवरदेवांना घेऊन या. चित्रगंधाने आपला दळभार वैश्यनगराकडे पाठवला. त्यांच्याकडून विवाहाचा संदेश मिळताच पद्माकर लागले. लग्नसंबंधी सर्व तयारी करून ते आपल्या पत्नी, पुत्र, सुनय, सुमती, भद्रायू, आप्तमित्र, प्रतिष्ठित नगरजन व सेवकवर्ग यांना बरोबर घेऊन वाजत करत नैषध नगरात गेले. चित्रगंधाने स्वतः समोरे जाऊन त्या मिरवणुकीने नगरात आणले. भद्रायूंना पाहून तेथील लोकांना खूपच आनंद झाला. त्यांनी कीर्तिमालिनीच्या भाग्याचे मनपूर्वक कौतुक केले. त्या विवाह चित्रगंधाच्या निमंत्रणावर अनेक राजे उपस्थित होते. वज्रबाहू सहपरिवार आले होते. भद्रायूंना पाहताच ते त्यांचे पाय धरण्यासाठी धावले, पण त्यांना वरचेवर धरले. परस्परांना आलिंगन देताना त्या दोघांचे कंठ दाटून आले होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. ते पाहून तिथे उपस्थित असलेले मान्यवरही अवाक झाले होते. वज्रबाहूंनी त्यांना विचारले, हे राजपुत्र, तुम्ही कोण आहात? कोणाचे पुत्र आहात? तुमचा देश कोणता? गोत्र कोणते? तुमचे गुरुवर्य कोण आहेत? तेव्हा भद्रायूंनी त्यांना एकांतात नेले व म्हणाले, तात मी तुमचाच पुत्र आहे. मी आणि माझ्या आई सुमती या दोघांच्या दुर्धर व्याधीला कंटाळून तुम्ही आमचा त्याग केलात, पण आमची अनंत जन्माची पुण्याई फळास आली म्हणा. शिवयोगी ऋषभाच्या कृपादृष्टीने व त्यांनी दिलेल्या शिवोपासनेने आम्ही तरलो. आजचा सुदिन हा त्यांच्या प्रसादाने पाहायला मिळत आहे. त्यांनी आपला सर्व इतिहास सांगितला. मग त्यांची व सुमतीची भेट घडवली. वज्रभाऊ काय बोलणार ते फारच लज्जित झाले होते. पश्चातापाच्या अग्नीत जळत होते. ते मान खाली घालून रडू लागले. मी हा काय अनर्थ केला? माझ्यासारखे अन्यायी मनुष्य या भूतलावर शोधूनही सापडणार नाही. मी कर्तव्यात चुकलो, माझा धिक्कार असो, असे म्हणून स्वतःची निंदा करू लागले. तेव्हा मागील दुःखाच्या आठवणीने सुमतींनाही रडू कोसळले. शिवयोगी ऋषभांनी आम्हाला कृतार्थ केले. धन्य धन्य ते गुरुनाथ, असे म्हणून त्यांनी कृतज्ञतापूर्वक हात जोडले. वज्रबाहूंनी त्यांच्या कर्तृत्वाबद्दल गौरवोद्गार काढले. म्हणाले, सुमती, तुम्ही खरोखरच धन्य आहात. तुम्ही मातापित्यांचे कर्तव्य एकत्र पार पाडलेत. बिंदूचा सिंधू करून दाखवलात. मोहरीच्या दाण्याला स्वपर्णाहून मोठे केलेत. माझा उद्धार केलात. मी अभागी आहे. मी तुम्हाला पुत्रांना टाकले. तुम्ही माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहात. तुम्ही मला पुत्र दिलेत आणि राज्यही दिलेत. माझ्या राज्याच्या तुम्हीच खऱ्या स्वामिनी आहात. बोलणे संपून ते बाहेर आले. त्यावेळी भद्रायूंनी धावत येऊन त्यांचे पाय धरले. तेव्हा त्यांनी अत्यंत जिव्हाळ्याने त्यांना हृदयाशी धरले. त्या भेटीचे काय वर्णन करावे. आज शिवजींना षडानन भेटले होते. बृहस्पतींना त्यांचे कस पुन्हा दिसले होते. वज्रबाहूंनी भद्रायूंना व कीर्तिमालिनींना आपल्या अंकावर बसवले. त्यांच्या पाठीवरून वात्सल्याने हात फिरवला. ते पाहून सर्व राजे आश्चर्य करू लागले. त्यांना भद्रायूचे चरित्र समजले. शिवापोसनेचे महात्म्य कळले. धन्य धन्य भद्रायू, असे म्हणून सर्वजण त्याचे कौतुक करू लागले. भद्रायूंनी आपल्या पिताजींना पद्माकर वैश्य व सुनय यांचा परिचय करून दिला. त्यावेळी वज्रबाहूंनी पद्माकरांना अत्यंत कृतज्ञ आलिंगन दिले. त्यानंतर ठरलेल्या शुभ मुहूर्तावर भद्रायू आणि कीर्तिमालिनी यांचा विवाह झाला. तो लग्न सोहळा 4 दिवस मोठ्या थाटामाटाने संपन्न झाला. सर्वांनी त्याचा आनंद घेतला. वधूवरांना अनेक शुभाशीर्वाद दिले. चित्रगंधाने जामातांना 2 लक्ष घोडे, 10,000 हत्ती, अनेक दासी व अगणित द्रव्य आदन म्हणून दिले. वज्रभाऊ आपले पुत्र सनुबाई, सुमती, पद्माकर व सुनय यांना घेऊन विदर्भ देशात परतले. त्यांनी राजयंत्रणेचे सर्वाधिकार सुमतीच्या हाती दिले. सर्व शत्रूंना आपले मांडलिक केले. त्याचा वार्षिक कारभार निश्चित करून त्यांना सोडून दिले. जन्मोजन्मी शिवभक्ती केली असेल आणि गाठीशी अपार पुण्यसंचय असेल तरच भद्रायूसारखे सर्व गुण संपन्न नरश्रेष्ठ पुत्र म्हणून लाभतात. विद्वान व भाग्यवान पुत्र, चतुर, सुंदर पतिव्रता पत्नी, सर्वज्ञ, उदार व थोर, सुदृढ या गोष्टी पूर्व पुण्याईनेच प्राप्त होतात. असो भद्रायूंना राज्य देऊन वज्रबाहू सुमतीसह हिमालयातील केदार क्षेत्री गेले. तिथे ती दोघे दृढ निश्चयाने शिवोपासना करू लागली. भद्रायूची सत्व परीक्षा. भद्रायूंनी उत्तम प्रकारे राज्यकारभार चालवला. ते आणि कीर्तिमालिनी श्रद्धापूर्वक शिवभक्ती करत असे. एके दिवशी ती दोघे वनविहारासाठी गेले होते. विविध जातीचे गगनभेदी उंच वृक्ष, त्यांची गर्द सावली, सुगंधी फुलझाडे, नाना प्रकारची वेली, त्यातून मधूनच वाहणारी नदी, वन्य पशुपक्षी व त्यांच्या क्रीडा व किलबिलाट या सर्व गोष्टींचा ती दोघे मनमुरात आनंद घेत होती. तेवढ्यात भद्रायूंना एक ब्राह्मण दाम्पत्य जीवाच्या आकांताने आक्रोश करत धावत असलेले दिसले. एक भला मोठा वाघ त्यांच्या मागे लागला होता. भेदरलेले ते ब्राह्मणग्रस्त भद्रायूंना मोठ्याने ओरडू लागले, राजा, माझ्या पत्नी मागे राहिल्या आहेत. त्यांना वाघाच्या तावडीतून सोडा. ते ऐकताच भद्रायू धनुष्यबाण सरसावून लगबगीने धावले. पण तेवढ्यात त्या वाघाने ब्राह्मणीवर झडप घालून त्यांच्या डोळ्यात देखत त्यांना उचलून नेले. त्यांनी त्यांच्यावर अनेक बाण सोडले. ते अंगात तुटूनही ते वाघ विप्रपत्नींना घेण्यात अरण्यात दिसेनासा झाला. भद्रायूचा नाईलाज झाला. पत्नीच्या वियोगाचे दुःख त्या ब्राह्मणाला सहन होईना. ते मोठमोठ्याने रडून विलाप करू लागले. त्यांनी भद्रायूचा धिक्कार केला. म्हणाले, काय हे दुर्दैव, माझ्या पत्नींना वाघाने नेले.
त्यांना जीव वाचवण्यासाठी एवढा एकांत केला, पण तुम्ही त्यांचे रक्षण करू शकला नाही. तुमचा धिक्कार असो. तुमच्या अंगी असलेले 12,000 हत्तीचे बळ, तुमचे शौर्य, तुमचा पराक्रम, तुमची अस्त्रविद्या, तुम्हाला गुरुनी दिलेले खडक, या सर्व गोष्टी आज व्यर्थ ठरल्या. अहो, शरणागताला संकटातून सोडवतात तेच खरे क्षत्रिय असतात, पण तुम्ही ते करू शकला नाहीत. म्हणून तुम्हाला या राजा म्हणण्याची मला लाज वाटत आहे. जिथे समागम होत नाही तो आश्रम, ते गाव, जो शिवजीचे कीर्तन करत नाही तो वक्ता, जो शिवकीर्तन व्यक्त करत नाही तो वक्ता, जो ब्राह्मणाचे रक्षण करत नाही, शिवभक्ती करत नाही, असा श्रीमंत मनुष्य, पापमती स्त्री, माता पित्यांना कष्ट देणारा शोधपुत्र, गुरुशी वादविवाद घालून आपले श्रेष्ठ सांगणारा शिष्य, जो संकटग्रस्तांचे प्राणरक्षण करत नाही असा पुरुष, त्यांचा धिक्कार करावा तेवढा थोडा. त्यांची धनसंपत्ती, बल, कीर्ती या सर्व गोष्टी व्यर्थ असतात. त्या समयी त्या ग्रस्तांचा शोक पाहून भद्रायू उद्विग्न झाले. ते म्हणाले, विप्रवर्य, कृपा करून शोक आवरा. मी तुम्हाला जे हवे ते देतो. तुमचे लग्न लावून देतो. राज्य हवे तर तेही देतो, पण दुःख करू नका. ते म्हणाले, राजा, आज माझ्या प्राणप्रिय पत्नी मला सोडून गेल्या, माझ्या घराचे घरपण गेले, माझा संसार उद्ध्वस्त झाला आणि तुम्ही मला शोक आवरायला सांगत आहात. अहो, जन्मांधाला आरसा दाखवणे, मूर्खाला उत्तम ग्रंथ वाचवण्यास देणे, तरुणाला संन्यास दीक्षा देणे, म्हाताऱ्यांचे लग्न लावणे, तहानेने व्याकुळ झालेला तूप पाजणे, भुकेने कासावीत झालेला गंधाक्षता देणे, चिंतातूर मनुष्यापुढे कृत्य गायन करणे, या गोष्टी जशा व्यर्थ तसे तुमचे सांत्वनपर बोलणेही व्यर्थ आहे. मला तुमचे राज्य नको, मला माझ्या पत्नी आणून द्या. ते ऐकून भद्रायू हतबल झाले. विप्रवर्याचा शोक आवरला जात नाही हे पाहून ते म्हणाले, महोदय, आता मी काय करू सांगा. तुम्हाला भार्यास हवी असल्यास मी माझ्या पत्नी दान म्हणून देतो. तेव्हा त्यांनी त्यांचे सत्व पाहायचे ठरवले. ते म्हणाले, ठीक आहे, तुम्ही मला कीर्तिमालिनी दान म्हणून द्या. मी पापाला भीत नाहीत. ढेकळाने समुद्र गढूळ होत नाही, तेवढीने आकाश मिळत नाही, त्याप्रमाणे तुमच्या पत्नीचा स्वीकार केला म्हणून माझे उदंड व तप व पुण्य कमी होणार नाही. भद्रायू म्हणाले, द्विजवर्य, तुमच्या पत्नींना मी वाचवू शकलो नाही, हे माझे फार मोठे अपयश आहे. त्यांना वाघाने नेले तेव्हाच माझे सर्व बळ नष्ट झाले आहे. म्हणून माझ्या पत्नी तुम्हाला दान देऊन मी अग्निकाष्ठ भक्षण करणार आहे. मग त्याने कीर्तिमालिनींना संकल्पपूर्वक दान दिले. हा दानविधी होताच ते ब्राह्मणग्रस्त कीर्तिमालिनीचा अदृश्य झाले. भद्रायूने लाकडे रचून अग्नी प्रदीप्त केला. तो धडून पेटल्यावर त्यांनी स्नान केले. सर्वांगाला भस्म लावून रुद्राक्ष धारण केले. श्री गुरूंचे स्मरण करून अग्नीला 3 प्रदक्षिणा घातल्या. शिवजीचे ध्यान करून गुरुपदिष्ट शिवमंत्राचा जप केला. त्यानंतर शिवप्रभूंचा जय जयकार करून, हे मध्यांतका, हे भक्ताचा संसारबंध तोडणाऱ्या शंभू महादेवा, मला सत्वर तुमच्या समीप न्या, अशी प्रार्थना करून ते अग्नीत उडी टाकण्यास सज्ज झाले. तोच अग्नी फारच चेतला. त्यातून चंद्रमौळी ईश्वर पार्वतीसह प्रकट झाले. त्या पंचमुख शिवजींनी त्यांना आलिंगन दिले व म्हणाले, वत्स, तुमची निर्वाणीची भक्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे. मी तुम्हाला वरदान देऊ इच्छितो, तरी जे हवे ते मागून घ्या. भद्रायू म्हणाले, देवा, तुम्ही ब्राह्मणाच्या पत्नी मला आणून द्या. ते ऐकता शिवजी हसून म्हणाले, अहो, मीच ब्राह्मण भवानी, याच ब्राह्मणी व्याघ्रूपाने मीच त्यांना उचलून नेले होते. ती सर्व माझीच माया होती. तुमची भक्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे आणि म्हणूनच भवानीसह दर्शन दिले आहे. या घ्या तुमच्या कीर्तिमालिनी. दुसऱ्या क्षणी त्यांनी कीर्तिमालिनींना प्रकट केले. तेव्हा भद्रायूंनी भगवान शंकरांना अत्यंत आदराने वंदन केले. त्या प्रसंगी देवानेही पुष्पवृष्टी केली. शिवजी म्हणाले, वत्स, तुम्ही गुणवान आहात, आता उपेक्षित वर मागून घ्या. भद्रायू म्हणाले, देवा, तुमच्याकडे एकच मागणी आहे. तुम्ही वज्रबाहू, सुमती, पद्माकर व त्यांच्या पत्नी यांना कैलासात तुमच्या सनिध अक्षय स्थान द्या. तेव्हा तथास्तु असे म्हणून त्यांनी कीर्तिमालिनींना वर मागण्यास सांगितले. तर त्या म्हणाल्या, देवा, तेव्हा तुम्ही माझ्या माताजी समंतनी व पिताजी त्रागन यांनाही समीपता मुक्ती द्या. ते मान्य करून प्रभू म्हणाले, माझे चित्त सुद्धा माझ्या भक्ताकडेच ओढ घेत असते. मी त्यांचे मनोरथ पुरवतो, त्यांचे कल्याण करतो. म्हणून तुम्ही दोघांनी जे मागितले आहे ते सर्व मी दिले आहे. वरदान देऊन शिवजी पार्वतीसह अंतर्धान पावले. भद्रायू व कीर्तिमालिनी आनंदाने नगरात परतली. भद्रायूंनी दीर्घकाळ उत्तम राज्य केले. त्यांना दिलेल्या वरदानानुसार शिवजींनी त्या दोघांचे मातापिता पद्माकर वैश्य, त्यांच्या पत्नी व पुत्र सुनई या सर्वांना देव विमानातून कैलासाला नेले. पुढे भद्रायू व कीर्तिमालिनी यांनाही निज स्वरूपात विलीन करून घेतले. अशा प्रकारे शिवभक्तीने सर्वांचा उद्धार झाला. फलश्रुती, हे भद्रायूचे आख्यान यशदायक व आयुष्य वाढवणारे आहे. हे श्रद्धेने ऐकले व प्रेमपूर्वक लिहिले तर विजय मिळतो, सर्व प्रकारे कल्याण होते. हे आख्यान जे सांगतात त्यांचा वादविवादात जय होतो. या अध्यायाच्या नित्यपठणाने धैर्य लाभते, यश मिळते व कीर्ती होते. हे भद्रायू आख्यानाचे पुण्यच वेगळे आहे. यातील पद्यरचना ही बिलोपदलेच आहेत. ती शिवजींना भावभक्तीने वाहतात. ते या भवसागरातून सुखरूप तरून जातात. भद्रायू आख्यान म्हणजे कैलासपूर. जे याला पारायणरूपी प्रदक्षिणा घालतात त्यांना उमानाथ बंधनातून मुक्त करतात, निष्पाप करतात. कवी श्रीधर म्हणतात, हे ब्रह्मानंद स्वरूप विश्वनाथा, तुम्ही परम सुखदायक आहात. तुम्ही कैलासनायक आहात. तुम्हीच भक्तांचे
मनोरथ पुरवणारे कल्पतरू आहात. तुम्हीच गजासुराचा वध केलात. हे श्रीधराला वर देणारा प्रभो, तुम्ही वेदशास्त्रांनाही अगम्य आहात, अतर्क्य आहात. स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात असलेला श्री शिवलीला अमृत या महान ग्रंथाचा हा 8वा अध्याय अतिशय गोड आहे. सज्जनाने याचे नित्य श्रवण पठण करावे. अध्याय 8वा समाप्त. श्री सांब सदाशिवार्पण नमस्तु. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.